नवापूरमध्ये 3 पोल्ट्री फार्मचे जे सॅम्पल आम्ही पाठवले होते, ते आज सकाळी त्यांचं जे रिझल्ट आलंय ते पॉझिटिव्ह आलंय बर्ड फ्लूसाठी. तर लगेच एक तालुकास्तरीय समिती जी सहाय्यक जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली क्रिएट करण्यात आली आहे. प्रत्येक डिपार्टमेंटची जी जबाबदारी आहे ती त्यांना देण्यात आली आहे. 1 किलोमीटरमध्ये आपला जे झोन असतो, ज्यामध्ये कलिंग करायची असते अकॉर्डिंग टू एव्हियन इन्फ्लुएन्झाची जी गाईडलाईन्स आहे 2021ची, त्याचे कलिंगचे ऑर्डर्स पण काढले आहेत माझी साईननी. 6 पोल्ट्री फार्म्समध्ये जवळपास 1,40,000 बर्ड्स आहे ज्यांचा कलिंग होईल. नवापूरची टोटल बर्ड्सची संख्या जवळपास 10 लाख आहे. त्याच्याशिवाय एक 3 किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि एक 5 किलोमीटर पर्यंत बफर झोन याची पण मार्किंग आज आम्ही करण्यात येणार आहोत आणि तिथे एक पूर्ण क्वारंटीन जे झोन आहे ते पण करणार आणि 5 किलोमीटरमध्ये जितके पोल्ट्री फार्म मध्ये जितके बर्ड्स आहेत त्यांचे सॅम्पल कलेक्ट करून ते पण बर्ड फ्लूसाठी आता आज आम्ही पाठवत आहोत. मॅडम काल काही ऍब्सोल्युटली कडक ऍक्शन, कारण बर्ड फ्लू इज अ व्हेरी सिरियस डिझीज. त्याचं जे कंटेजियन आहे तो खूप सिरियस असतो. इनफॅक्ट आमचे जे ॲनिमल हजबेंड्रीची टीम आहे ती पूर्ण आता नवापूरमध्येच आहे, त्यांची पूर्ण टीम तिथेच आहे आणि आज डेफिनेटली ती जे ऑर्डर मी पास केलं आहे त्यामध्ये पण ऑल कलिंग टू बी डन इन सायंटिफिक मॅनर आणि जे पण आपल्याला करायचे ते ऍब्सोल्युटली हे होतील आणि ज्यांनी पण ते सायंटिफिक टेम्परमध्ये जे आपल्याला काम करायचे ते नाही केलं की डेफिनेटली त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. शासनाचे नियमानुसार शासनाकडे पाठवू आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू की त्यांना नुकसान भरपाई मिळेल. सिम्प्टोमॅटिक पण राहते थोडासा बर्ड फ्लू. सगळ्यांची एकदम सॅच्युरेशन तपासणी करण्याची गरज पण नाहीये. थोडा सिम्प्टोमॅटिकली बघायला आणि पूर्ण गाईडलाईन्स वगैरे टप्प्याटप्प्याने आहे आमच्याकडे. जिथे पण सिम्पटम्स आले तिथे नक्की डेफिनेटली प्रथमदर्शनी तपासणी करून जे पण मेजर्स आम्हाला घ्यायचे ते आम्ही इमिजिएटली घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.